तर आधुनिक जगाचा इतिहास हा साधारणपणे मध्ययुगापासून आपण कन्सिडर करतो. मग मध्ययुगापासून आपण का कन्सिडर करतो? मध्ययुगीन जो काही भारताचा इतिहास आहे तो तिकडे आधुनिक जगाचा इतिहास सुरू होतो 15व्या-16व्या शतकापासून. कारण ह्याच्यामध्ये आधुनिकता आपण काय पाहतो? वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा विज्ञानाचा प्रसार किंवा वैज्ञानिक संशोधन आणि वैज्ञानिक प्रयोग हे वेगवेगळ्या गोष्टी आपण पाहतो की आधुनिकता एक वेगवेगळ्या पद्धतीने टेक्नॉलॉजिकली वाढत असताना म्हणजे जे काही मूलभूत विज्ञान तर आहेच आहे, पण मूलभूत विज्ञानाचा वापर करून टेक्नॉलॉजीचा जो काही आपल्या जीवनामध्ये उपयोग सुरू झाला त्याच्यावरून आपण आधुनिकता आपली कन्सिडर करतो किंवा त्याचं मोजमाप ठरवतो. फक्त जेम्स वॉटनं सांगितलं की बाबा केटलीमध्ये वाफ तयार होते आणि त्याच्यामुळं ते केटलीचं झाकण उघडतं. आपण त्याच्या आधी काय विचार करत असेल कदाचित की बाबा केटलीमध्ये भूत आहे, मग हे भूत आहे जे काय हे केटलीचं झाकण उडवतंय. पण तसं नाही ना, वाफ उडवते. मग या वाफेचा काय उपयोग काय झाला? आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काय उपयोग झाला? आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या जेम्स वॅटच्या वाफेच्या शोधाचा काय उपयोग झाला? वाफेच्या इंजिनाचा शोध सुरू लागला. वाफेच्या इंजिनाचा शोध लागला आणि त्याच्यामुळं काय झालं? ट्रान्सपोर्टेशन मध्ये आपल्याला फरक जाणवतो. म्हणून तुम्हाला म्हटलं की एखादी व्यक्ती बैलगाडीने प्रवास करतो आणि एखादी व्यक्ती रेल्वेने प्रवास करतो, तर आपण आधुनिक कुणाला म्हणणार? तर आधुनिक म्हणणार ते म्हणजे आपल्या रेल्वेने प्रवास करणाऱ्या व्यक्तीला. तर व्यक्तीच्या जीवनामध्ये जसं शिक्षण, त्याचबरोबर त्याचं जे काही परिवहन साधनांचा उपयोग त्याचा, त्याचबरोबर त्या विज्ञानाचा वापर त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये टेक्नॉलॉजिकली कसा होतोय या सगळ्यावरून आधुनिकता ठरते. आणि त्याच दृष्टिकोनातून इतिहासामध्येही जर बघितलं आपण तर भारताचे जे काही कालखंड होतात, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. आता ही आधुनिकतेची परिभाषा जी आहे ती आपण त्याची मोजमाप करत असताना मोस्टली काय करतो? शिक्षण पारंपरिक शिक्षण होतं ते संपलं. त्याचबरोबर शिक्षण झालंच, त्याचबरोबर ह्या शिक्षणामुळे विचार बदलले, तर ती विचारधारा विकसित झाली वेगळी. आणि ती विचारधारा म्हणजेच एक प्रकारे लोकशाहीची विचारधारा म्हणू शकतो आपण थोड्या प्रमाणामध्ये. या विचारधारेमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याला पण महत्व आलं, व्यक्तीला महत्व आलं, त्याचबरोबर ह्युमॅनिटीचा विचार होऊ लागला. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आणि त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा वापर, जसं रेल्वे आली, आपण आधुनिक काळामध्येच रेल्वे आलेली पाहतो ना, त्याच्या आधी तर नाही पाहत. मग त्या दृष्टिकोनातून रेल्वे हे सुद्धा एक आधुनिकतेचं साधन आपण म्हणू शकतो. टेलिग्राफ लाईन टाकल्या, ते सुद्धा आधुनिकतेचं साधन आपण म्हणू शकतो. तर या दृष्टिकोनातून आपण पाहतो की आधुनिकता हा जो काही प्रवास आहे या आधारे आपण मोजू शकतो. ठीक आहे. मग भारताच्या इतिहासामध्ये आधुनिकता जी आहे ही कधी झाली किंवा आधुनिक भारताचा इतिहास आपण कधी सुरुवात करतो? तर जनरली जे काही 1707 ला औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि 1707 पासून 1757 पर्यंत एक आपल्याला डिसइंटिग्रेटेड पॉलिटी पाहायला मिळते. म्हणजे एक क्षत्रिय असं राज्य नव्हतं. आणि मग त्यानंतर 1757 ला प्लासीचं युद्ध झालं आणि प्लासीच्या युद्धानंतर आधुनिक भारताच्या इतिहासाला सुरुवात म्हणतो. मग इंग्रज आले आणि इंग्रज आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी बदलल्या. म्हणजे इंग्रज आले म्हणून काय लगेच आधुनिक झालो आपण असं नाहीये, पण त्यांनी इथं आल्यानंतर ज्या काही बदल सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रामध्ये केले, हे सगळे बदल आपल्याला एक प्रकारे वेगळे दिसतात पूर्वीच्या कालखंडापेक्षा. म्हणून आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण 1757च्या नंतरचा जो इतिहास आहे आधुनिक भारताचा इतिहास म्हणून विचारात घेतो. त्याच्या आधीचा जो कालखंड आहे आपण मोगल कालखंड आणि सल्तनतशाहीचा कालखंड, 1206 ते 1707 पर्यंत हा मध्ययुगीन कालखंडाचा इतिहास म्हणतो आपण. आणि त्याच्या आधीचा जो आहे तो प्राचीन भारताचा इतिहास म्हणून आपण कन्सिडर करतो, अगदी अप टू द 1200. अप टू द म्हणजे कधीपासून? प्राग ऐतिहासिक कालखंडापासून, पूर्व ऐतिहासिक कालखंडापासून आपण तो प्राचीन भारत म्हणतो. मग त्याच्यामध्ये पाषाण युग आलं, त्याचबरोबर ताम्रयुग आलं,
त्यानंतर मग बाकी जे काही ऋग्वेदिक कालखंडापासून लिखित इतिहासाचे जे काही आपल्याला साधनं सापडतात तिथून जो पूर्ण आहे तो सगळा 12व्या शतकापर्यंतचा इतिहास हा प्राचीन भारताचा इतिहास. तर आपल्याला आज आधुनिक भारताचा इतिहासाकडे जायचं आहे. आधुनिक भारताचा इतिहास याचा विचार केला जात असताना आपल्याला एक बिपिन चंद्रांचं पुस्तक आहे, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. बिपिन चंद्रा हा आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासाचे पुन्हा आपण 2 कालखंड करतो. ते कुठले आहेत? एक आपण मूळतः 1757 ते 1947 हा आधुनिक भारत म्हणतो, पण यात ही 2 कालखंड होतात. एक होतो 1757 ते 1857 हा ईस्ट इंडिया कंपनीचा कालखंड, आणि दुसरा होतो तो 1857 ते 1947 हा राष्ट्रीय चळवळीचा कालखंड. राष्ट्रीय चळवळ म्हणजे 1857च्या उठावानंतर जे काही राष्ट्रवादाची पेरणी भारतामध्ये झाली आणि मग त्यामधले जे काही पूर्ण त्याचं एक चळवळीमध्ये रूपांतरण आणि मग त्याच्यामध्ये जे काही विविध विचारधारा असतील, विविध त्याचे जे काही काय म्हणतो आपण त्याला की ट्रेंड्स आहेत, हे सगळे आपण विचारात घेतले तर सगळी मिळून एक राष्ट्रीय चळवळ होती 1947 पर्यंत. तर 1857 ते 1947 हा राष्ट्रीय चळवळीचा कालखंड म्हणतो. आता जे नाव सांगितलं बिपिन चंद्रांचं पुस्तक ते 1857 ते 1947 या कालखंडासाठी खूप गरजेचं आणि आवश्यक पुस्तक आहे. या पुस्तकामधून तुम्हाला जवळपास नाही म्हटलं तरी पण आपलं UPSC आणि MPSC राज्यसभा याच्यामधले या टॉपिकवरती येणारे जे काही 6-7 प्रश्न आहेत ते कम्प्लीट कव्हर होऊन जाते. आणि दुसरा जो काही संपूर्ण ह्याच्यासाठी एक पुस्तक आहे ते म्हणजे BL ग्रोवर यांचं किंवा ग्रोवर आणि ग्रोवर यांचं म्हणू शकतो, किंवा मराठीमध्ये ग्रोवर आणि बेल्हेकर यांचं पुस्तक म्हणतो आपण त्याला. तर ते पुस्तक आहे आधुनिक भारताचा इतिहास. तर ही 2 पुस्तकं सफिशियंट होतात. पण एक आहे याच्यामध्ये की तुम्ही ज्यावेळेस ग्रोवर आणि बेल्हेकर यांचं पुस्तक वाचताय तर तुम्हाला त्याच्यामध्ये स्कॅटर्डनेस दिसेल. कसा इतिहास घडत चाललेला आहे काहीच समजणार नाही. ते पुस्तक हे तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून उपयोगाला ठरेल. तर त्या दृष्टिकोनातून इतिहास कसा घडत गेला आणि काय नाही, त्याला इतिहासाला मी म्हणतो ना तुम्हाला की एक गुंफलं पाहिजे. तर ते स्टेप बाय स्टेप जोपर्यंत आपण अभ्यास करत नाही तोपर्यंत इतिहास हा समजत नाही. आपण प्रत्येक घटनेला इंडिव्हिज्युअल घटना म्हणून पाहायला लागलो तर इतिहास कधीच समजत नाही. तर इतिहासामध्ये पुढली घटना पाठीमागच्या घटनावरती आधारित असते. त्याला कार्यकारण भाव म्हणतो आपण, दरवेळेस मी तुम्हाला म्हणतो तसंच. जसं की आपण याच्यामध्ये जर बघितलं 1927चं सायमन कमिशन आलं, किंवा 1930ला जे काही हे सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली, याचा आपण पाठीमागे जर आढावा घेतला या घटनेचा तर ते कुठं जातं, तर ते 1909च्या कायद्यामध्ये जातं. 1909चा कायदा झाला, त्यानंतर 1919चा कायदा झाला, आणि 1919च्या कायद्यानंतर ठरलं होतं 10 वर्षानंतर पुढं काही म्हणजे काही राजकीय सुधारणा आहेत त्या दिल्या जातील, आणि त्या दृष्टीने 1929ला हा कायदा होणार होता. आणि या दृष्टिकोनातून जी काही मागणी होत होती त्याच्या आधीच हे सायमन कमिशन आलं, आणि त्या सायमन कमिशन नंतर ज्या काही घटना घडल्या त्या घटनांच्या दृष्टिकोनातून पुढील त्याचा 1930च्या सविनय कायदेभंग चळवळीमध्ये रूपांतर झालं. तर इतिहासामध्ये या पद्धतीनं प्रत्येक घटना ही कुठल्या ना कुठल्या घटनेला आधारभूत असते. हे समजून जर आपण अभ्यास केला तर इतिहास खूप सोपा आहे. आणि प्रत्येक घटना जर आपण इंडिव्हिज्युअल बघायला लागलो, फक्त हे वेगळं हे वेगळं, तर इतिहास हा फक्त आकडेवारी आणि सणसणावळ्या यांचा घडून जातो. बाकी आपला दृष्टिकोन विकसित होत नाही. म्हणून इतिहासाचा, आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास केला जात असताना ही क्रमवारीता तुम्हाला सांभाळणं गरजेचं आहे. तर तुम्हाला खऱ्या अर्थानं त्याचं विश्लेषण करायला जमतं. आता जर समजा तुम्ही फक्त 1927च्या सायमन कमिशनचा विचार करत असाल आणि विश्लेषण करायला सांगितलं, आणि तुम्ही जर समजा 1919च्या कायद्यापर्यंत नाही गेलात किंवा त्याच्या आधीच्या राजकीय घटनात्मक सुधारणांच्या मागणीकडे नाही गेलात, तर या उत्तराला तुम्हाला वेटेज येणार नाही. आणि पुढील जो काही अभ्यास करायचा आहे तो ज्यावेळेस आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये करायचा आहे तर या पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे. अन्यथा ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये काय येणार आहे, याच्याशी रिलेटेड कुठले तरी 5-6 पॉईंट दिले जातील आणि त्याच्यामधून तुम्हाला योग्य अयोग्य या पद्धतीने विचार करायचा आहे.
पण अनालिटिकल अप्रोच हा UPSC आणि राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह याच्यामध्ये इम्पॉर्टंट ठरणार आहे आणि म्हणून या दृष्टीनं इतिहासाचा अभ्यास होणं गरजेचं आहे, हे लक्षात असू द्या. आता इथं सगळंच पाठ करून अगदी म्हणजे औरंगजेबाचा मृत्यू कुठं झाला, कसा झाला, रात्री त्यानं काय जेवण केलं होतं, कशामुळे झाला, याचा काही उपयोग होणार नाही. आता आपल्याला विचारात घ्यायचंय औरंगजेबाच्या मृत्यूमुळे काय परिस्थिती बदलली याचा अभ्यास करायचा, याचा विचार करायचा आहे. ठीक आहे, तर हे पूर्णपणे बदल होतोय हे लक्षात असू द्या. आणि याच्यासाठी हे आता सांगितलेली 2 पुस्तकं सफिशियंट होतील आणि नोट्स मधून तरी बऱ्यापैकी आपल्या कव्हर होऊन जाईलच. ठीक आहे, तर दोन्हीलाही सफिशियंट होतील. ठीक आहे, आता याच्यामध्ये एक जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की आधुनिक भारताचा इतिहास 1757 मी म्हणतोय, 1757 सुरू झाला का? आता मी इथं कॉन्ट्राडिक्टरी म्हणतोय की नाही, 1757 नाही, त्याच्या आधीच सुरू झाला होता. कधी सुरू झाला? मी एका वेळेस म्हणतोय की 1757 ही आपली एक लाईन ऑफ, जसं ऍक्च्युअल कंट्रोल म्हणतो आपण भारत पाकिस्तानच्या ह्याच्यामध्ये, तसं ऍक्च्युअल ही लाईन आहे 1757. पण त्या आधी त्याचा मागोवा येतोय. कुठं येतोय? ज्यावेळेस खऱ्या अर्थानं युरोपीय कंपन्या भारतामध्ये एंट्री केल्या व्यापाराच्या दृष्टिकोनातून, तेव्हा त्याचा कुठंतरी मागोवा घ्यावा लागतो, आढावा घ्यावा लागतो. आणि ते जर नाही घेतलं तर मग या कंपन्यांनी काय काय केलं आणि त्याच्यामुळे काय बदल झाले हे काहीच समजणार नाही आपल्याला. मग याच्याही आधी जर बघितलं तर आपल्याला दिसून येतं की हा सगळा जो खेळ आहे तर तो कुठे येतो? व्यापारामध्येच येतो. पुन्हा एकदा जे काही जगामधलं जे काही बदल झालेले आहेत ते मोस्टली व्यापारी दृष्टिकोनातूनच बदल झालेले आहेत, हे आपण पाहतो. भलेही मग ते राजकीय असतील किंवा कसेही असू द्या, साम्राज्य वाढवण्याचा विचार पण त्यामुळेच येतो ना. साम्राज्य विस्तार कशासाठी करायचा आहे? साम्राज्य विस्तार कशासाठी करायचा? रेव्हेन्यू जास्त यावा. मग पूर्वीच्या काळामध्ये रेव्हेन्यू जास्त कधी येणार होता? जमीन जास्त असेल तर. त्या काळामध्ये व्यापार हा काही फार मोठा त्याचं कॉन्ट्रीब्युशन असायचं असं नाही ना. तर ते जमिनीचा म्हणजे जमीन महसूल हा इम्पॉर्टंट फॅक्टर होता. म्हणून जमीन महसूल म्हणजेच काय? ज्या राजाकडे जास्त जमीन तो जास्त श्रीमंत, हे एक साधारणतः गणित असायचं. आणि मग या दृष्टिकोनातून जर विचार करायला गेलं तर आपल्याला दिसून येईल की भारतामधला जो काही सिल्क रूट आहे, हा सिल्क रूट आपल्याला युरोप पर्यंत जायचा आणि या सिल्क रूटच्या माध्यमातून व्यापार व्हायचा. मग हा भारतामध्ये म्हणण्यापेक्षा पूर्वेकडील सर्वच देशाबरोबर, मग ते चायनाचा असेल किंवा भारताचा असेल किंवा अगदी इंडोनेशियातून वगैरे येणारा असेल. पूर्वीच्या काळामध्ये काही जहाज वगैरे नव्हते आणि त्याच्यामुळे जहाजामधून काही व्यापार करता यायचा नाही. मग जहाजामधून व्यापार करता यायचा नाही म्हणल्यावर विमानाचं तर दूरच राहिलं. ठीक आहे, आणि मग व्यापार कसा करायचा? आता ही मेजर व्यापार जो आहे कसा होतो? ट्रेड कसा होतोय? जहाजामधूनच होतोय, समुद्रमार्गेच होत असतो. बरोबर आहे. मग अशा वेळेस कॉन्स्टँटिनोपोल म्हणून एक शहर आहे मध्य आशियामध्ये, इस्तंबुल आजच्या काळातलं. तर त्या इस्तंबुलमध्ये हा सगळा जो काही भारतावर परिणाम करणारा जो काही पुढील काळामधील घटना होती तो इथं ठरतो. 15व्या शतकामध्ये या ठिकाणी तुर्कांनी एक प्रकारे याच्यावरती कंट्रोल केलं आणि हा जो काही मार्ग आहे तो मार्ग हा खंडित झाला. आणि भारताबरोबर व्यापार करणं हे युरोपीय लोकांचं एक गरज होती. गरज का होती? युरोप छोटस खंड आहे, त्या ठिकाणी कापूस पिकत नाही आणि मग अशा वेळेस त्यांना कपडे घालायला भारतामधून किंवा चीनमधून पुरवले जायचे. ती गरज होती. भारताबरोबर काय म्हणतो आपण त्याला की मसाल्यांचा पदार्थांचा व्यापार करणं गरजेचं होतं. का? मसाल्याशिवाय जेवण चांगलं लागत नाही. तर मसाले हे त्यांचं जे काही आपण काय पाहतो, युरोप हा शीतखंड आहे आणि शीतखंड आहे आणि त्याच्यामुळे तिथं जे काही आपण जर आपल्या घरी लोणचं वगैरे मम्मी तयार करते, आजी तयार करते, तर ते लोणचं तयार करत असताना त्याच्यामध्ये आपण काय पाहतो? मीठ घातलं जातं, काळे मिरे घातले जातात, मोहरी घातली जाते. हे कशासाठी आहे? तर ते
आज केलेलं लोणचं, यावर्षी केलेलं लोणचं पुढल्या वर्षी पण टिकतं की नाही? मग ते टिकाऊपणा अन्नाला आणण्यासाठी मसाले हे आवश्यक ठरतात. आणि मग या दृष्टिकोनातून युरोपमध्ये या सगळ्या दृष्टिकोनातून भारताबरोबरचा व्यापार हा फार महत्वाचा होता. आणि मग या दृष्टीनं आपण जर बघितलं तर हा व्यापार खंडित झाला आणि त्याच्यामुळं नवीन मार्ग शोधायला सुरुवात झाली. आणि या नवीन मार्गाचा शोध घेता घेता आपण त्याच कालखंडामध्ये युरोपमध्ये आपण काय पाहतो, बदल सुरू झाले होते. रेनासा पुनर्जागरण चळवळ सुरू झाली होती. रेनासा पुनर्जागरण चळवळीमध्ये युरोप जो काही पूर्ण धार्मिक व्यवस्थेमध्ये एक प्रकारे अडखळलेला होता, तर तो धर्माचं वर्चस्व त्यांनी झुगारून देऊन त्या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन आणून त्या ठिकाणी राजकीय सत्ता प्रस्थापित केली. आणि या राजांनी वेगवेगळ्या जगामधील नवीन ठिकाणांचा, नवीन शोधांचा वापर करून त्या ठिकाणापर्यंत आपली सत्ता प्रसारित करण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि यातूनच नवीन जगाचा शोध म्हणतो आपण. नवीन जगाचा शोध घेतला जात असताना आपण पाहतोय की युरोपमधले काही महत्वाचे जे काही राष्ट्र होती त्या राष्ट्रांनी तिथं जे काही नाविक होते त्यांना मदत केली, त्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी नवीन जगाचा शोध सुरू केला. भारताकडे येण्यासाठी पहिल्यांदा कोलंबस निघाला आणि पोहोचला अमेरिकेला. आणि वास्को दी गामा आपल्या भारतामध्ये आलेला पहिला परकीय प्रवासी. पहिला म्हणायचा नाही, पहिला नाही म्हणायचा, कारण त्याच्या आधी बरेच येऊन गेलेले आहेत. सगळ्यात पहिला आपण म्हणतो मॅगस्थनीस. मग ह्याला पहिला का म्हणायचा? समुद्रमार्गे येणारा पहिला, लक्षात असू द्या. तर समुद्रमार्गे का? तर आता हे तर खंडित झालंय ना, मग हे समुद्रमार्गे त्याच्या आधी पण कोणी का येऊ शकलं नाही? त्याच्या आधी येऊ का शकलं नाही समुद्रमार्गे? तर युरोपमध्ये सुद्धा आपल्याकडल्यासारखं अंधश्रद्धा खूप मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होत्या. आपण मांजर आडवं गेलं की जात नाही, जसं की आता मांजर मरणार आहे का आपण मरणार आहे काहीच कळत नाही. मग अंधश्रद्धा युरोपमध्ये सुद्धा होत्या. मग कशा होत्या? पहिल्या सगळ्यात मोठी अंधश्रद्धा काय होती? पृथ्वी ही चौकोनी आहे आणि ती सूर्याभोवती फिरत नाही, तर पृथ्वीभोवती सूर्य फिरतो. आता ही चौकोनी आहे म्हणल्यावरती जायचं कसं? मग कसं जायचं? मग ज्यावेळेस पहिल्यांदा समजलं की बाबा पृथ्वी गोल आहे, याचा अर्थ काय? मग पहिल्यांदा कोलंबसनं विचार केला की पृथ्वी गोल आहे आणि या ठिकाणी आपला रस्ता अडवलेला आहे, तर आपण दुसऱ्या ठिकाणातून गेलो तरी पण आपल्याला पोहोचता येईल भारताकडे, कारण ती गोल आहे ना. गोल असल्यावरती एका ठिकाणातून गेल्यावर दुसऱ्या ठिकाणी पण पोहोचता येऊ शकतं. ते सोपं सुटसुटीत आहे. मग आता पृथ्वी चौकोनी आहे म्हटल्यानंतर इकडं जर समजा समुद्र असला तर जाणं थोडंसं अवघड होतं. गोल आहे म्हणल्यानंतर काय, समुद्र इकडून दिसतोय, समुद्रमार्गे गेलं तरी पोहोचता येऊ शकेल. मग या दृष्टिकोनातून हा वैज्ञानिक दृष्टिकोन ज्यावेळेस विकसित झाला आणि नवीन जगाचा शोध याच्यामुळे सुरुवात करणं शक्य झालं. तर या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं, वैज्ञानिक शोधांनी नवीन जगाच्या शोधाकडे एक प्रकारे प्रोत्साहन दिलं किंवा त्याच्यामुळे ती वाढ झालेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग ज्यावेळेस पहिल्यांदा खरंच वास्को दी गामा हा भारतामध्ये आला, तो कालिकत बंदरावरती आला, केप ऑफ गुड होप्सला त्यानं वळसा घातला आणि भारतामध्ये पोहोचला. मग त्यावेळेस लक्षात आलं की आता चला वास्को दी गामा गेलाय म्हणल्यावरती आपण पण जाऊया. आणि मग एक 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 सुरू झाले. त्याला काय म्हणतो, वोयेजेस किंवा काय म्हणतो, खलाशी. मग त्या खलाशामध्ये सुरू झाले. मग भारतामध्ये यायचं म्हणल्यानंतर भारतात येत असताना जर समजा आता हा समुद्र किनारा आहे, तर समुद्र किनाऱ्यावरती हा इथं आलाय, तर मग इथं आल्यानंतर याला काय सगळा माल इथंच मिळणार आहे का? मग इथून आणावं लागेल का नाही इतर भारतातून? मग इथून भारतातून आणून लगेच आणल्या लगेच बोटीमध्ये भरला आणि गेला निघून, असं होणार आहे? बोटीमध्ये भरायला तरी वेळ लागणार आहे का नाही? 2-4 दिवस तरी लागतील का नाही? मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? इथं गोडाऊन तयार करावे लागतील. गोडाऊन म्हणजेच त्यांच्या भाषेमध्ये कारखाने. ठीक आहे,
कारखाने म्हणजे आता आपण काय म्हणतो, कारखाने म्हणजे प्रोसेसिंग युनिट्स, तसं नाही. तर त्यांच्या भाषेमध्ये फॅक्टरीज म्हणतो आपण इंग्लिशमध्ये याला. फॅक्टरी दॅट मीन्स गोडाऊन, वेगळं काहीच नाही त्या काळामध्ये. की आलेला माल जो आहे तो या ठिकाणी उभा ठेवायचा, तो शिपिंग माध्यमातून त्या शिपमध्ये भरायचा आणि तो तिथून मायदेशी पाठवायचा. मग कोणी फ्रान्सचा असेल तर फ्रान्सला पाठवेल, इंग्लंडचा असेल तर लंडनला पाठवेल, डेन्सवाला असेल तर तो डेन्मार्कला पाठवेल. ठीक आहे. आणि मग त्या ठिकाणी ते व्यापार करायचे. मग याच्यामध्ये जर बघितलं तर या कंपन्या स्थापित होऊ लागल्या आणि या कंपन्या भारतामध्ये एंट्री करू लागल्या. आणि या कंपन्यांनी एक प्रकारे काय म्हणतो आपण, या कंपन्यांचा भारतीय जो काही व्यापार होता त्या व्यापारावरती होल्ड तयार झाला. आणि हा जो होल्ड होता, होल्ड ठेवणं गरजेचं होतं. का तर होल्ड ठेवला तरच व्यापार प्रॉफिटेबल होणार आहे ना. आणि मग या दृष्टिकोनातून या कंपन्या भारतामध्ये येऊन भारतीय राजांना एक प्रकारे काय बक्षीस देऊ लागल्या, इलेक्ट्रोल बॉन्ड सारखं. राजाला काहीतरी दिलं की तो राजा आपल्याला काहीतरी देणार आहे. आणि मग या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर या कंपन्यांनी एक प्रकारे इथं स्थायी होण्यासाठी स्थानिक राजांना, त्यांच्या सुभेदारांना, त्यांच्या सरदारांना हाताला धरण्याचा प्रयत्न केला. आणि इथून खऱ्या अर्थानं आधुनिक भारताच्या प्रवासाकडे सुरुवात होती. लगेच सुरू होत नाहीये, तर ती सुरुवात होती. मग ती सुरुवात होत असताना 1757 पर्यंत येत असताना आपल्याला काय दिसून येतं की 1707 ला औरंगजेबाचा मृत्यू झाला. आणि 1707 ला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर याच्यामध्ये महत्वपूर्ण कंपन्या होत्या. त्या कुठल्या होत्या? पहिले पोर्तुगीज आले, इंग्रज आले, डेन्स आले, फ्रेंच आले, सगळ्यात शेवटी फ्रेंच आले. ठीक आहे. डेन्मार्क आणि डेन्स. ठीक आहे. तर ह्या 5 कंपन्या वेगवेगळ्या होत्या. त्या आपण कुठल्या काही नाही, कशा आल्या काही नाही ते पाहूयाच. तर या 5 कंपन्या होत्या आणि त्याच्यामध्ये सगळ्यात बलशाली राष्ट्र युरोपमध्ये होती ती 2, फ्रेंच आणि ब्रिटिश, इंग्लंड, इंग्रज म्हणूया. ठीक आहे. तर हे 2 होते. आणि त्याच्यामुळं आपण काय पाहतो की भारतामध्ये या कंपन्यांनी आपलं वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आणि मग आता म्हटलं की राजा ज्याचा असेल त्याला व्यापार करणं सोपं जातं. ठीक आहे. मग तो राजा कसा का राहिना, मित्र म्हणून का राजा राहिना, त्याला आपण फंड देऊन का होईना आपल्या बाजूने वळवणार, कशाही पद्धतीने त्याला आपल्या बाजूने वळवलं की आपला व्यापार सोपा होतो. हे जगाचा इतिहास आहे. आणि मग जो आताही आपल्याला पाहता येतोय. ठीक आहे. मग त्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर आपल्याला दिसून येईल, तुम्ही इलेक्ट्रोल बॉन्डचं डोक्यात घेताय असं वाटायला लागलंय. पण ते पण बरोबरच आहे. ठीक आहे. आणि इतिहास हाच आहे, कंपॅरेटिव्हली स्टडी करायला गेला तरच इतिहास समजतोय, हे लक्षात असू द्या. तर या दृष्टिकोनातून जर बघितलं तर 1707 ला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जे काही आफ्टर लॅटर मुघल्स म्हणतो आपण त्याला, इतर मुघल राजे झाले, त्याच्यामध्ये फरुख सियार होता. त्या फरुख सियारनं काय केलं की ब्रिटिशांना एक सनद दिली, व्यापारी सनद. सनद म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्ट, किंवा तुला हे देतोय, तू त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला हे द्यायचं. मग त्यानं काय केलं, ती व्यापारी सनद दिली आणि त्याच्यातून दस्तक असं म्हटलं जातं. तर ते दस्तकचा फायदा घेऊन या इंग्रजांनी व्यापार करायला सुरुवात केली. मग आता ज्यावेळेस फरुख सियारनं इंग्रजांना सनद दिली आहे त्यावेळेस मग त्या दृष्टिकोनातून त्यांचा व्यापार हा जास्त होणार आहे. आणि मग अशा वेळेस फ्रेंचांना ते वाईट वाटणार ना. मग त्यावेळेस त्यांनी काय, त्या दोघांमध्ये टसल सुरू झाली. आणि त्याचबरोबर आणखी आपल्याला पाहायला मिळतं की ज्यावेळेस युरोपमध्ये युद्ध होत असत त्यावेळेस त्याचे परिणाम म्हणण्यापेक्षा पडसाद भारतामध्ये पण त्या कंपन्यामध्ये होत असत. आणि या दृष्टीनं आपण पाहतो की त्यांच्या तिथं युद्ध सुरू झाले की या 2 कंपन्यामध्ये इथंही मारामारी सुरू व्हायची. मारामारी म्हणजे अगदीच म्हणजे एखादी इथला सरदार इंग्रजांचा सैनिकाला आणि त्याच्या सैनिकाला धरून मारला असं नाहीये, तर थोडक्यात कुरघोड्या सुरू व्हायच्या. ठीक आहे. आणि मग त्यातूनच युद्ध व्हायला सुरुवात झाली. आणि त्यातून काय झालं, पहिल्यांदा भारताच्या भूमीवरती भारताच्या वर्चस्वासाठी कर्नाटक युद्ध सुरुवात केली. कर्नाटक युद्धांची सुरुवात झाली. आणि इथून खऱ्या अर्थानं भारतावरती कुणाचा कंट्रोल असेल ह्या कर्नाटक युद्धांनी ठरवलं म्हणू शकतो आपण. आणि त्याचाच पार्ट म्हणून पुढील काळामध्ये इंग्रज हे प्रभावी ठरले हे आपल्याला पाहायला मिळतं.
मग एकूण आपल्याला पाहायला मिळतं की 4 कर्नाटक युद्ध झाली. आणि हे कर्नाटक युद्ध का झालेली आहेत तर 1707च्या औरंगजेबाच्या मृत्यूनंतर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या सुभेदारांनी स्वतःची राज्य निर्माण केली स्वतंत्र. हैदराबादचा निजाम असेल, बंगालचा नवाब आहे, तसंच कर्नाटकचा नवाब आहे, अवधला नवाब आहे. तर त्यांचे जे काही स्वतःचे जे काही मोठे झालेले सुभेदार होते त्यांनी स्वतंत्रपणे स्वतःची राज्य निर्माण केली. आणि त्यातूनच आपल्याला पाहायला मिळतं की त्यांच्या ठिकाणी कोण असावं वारसा पुन्हा एकदा. मग ते वारसा युद्धामध्ये पुन्हा त्याच्यामध्ये जो नवाब असेल मग त्या नवाबाचा त्या ठिकाणी असलेला पुतण्या असेल म्हणा किंवा त्याचा काही भाचा असेल यांच्यामध्ये पण आपापसामध्ये वाद व्हायचे युद्ध. आणि त्याच्यामध्ये मग हा या कंपनीचा सपोर्ट घेतला की तो दुसऱ्या कंपनीचा सपोर्ट घेणार. कारण काय कंपन्या तरी तेच पाहिजे होतं. कंपन्यांना ते का पाहिजे होतं कारण आपला माणूस नवाब झाला की आपल्याला लुटायला मोकळीक मिळणार आहे, सूट मिळणार आहे. बरोबर आहे ना. आपला माणूस हा मुख्यमंत्री झाला, पंतप्रधान झाला की आपल्याला पाहिजे तसं रेट वाढवता येतील आपल्या प्रोडक्टचे. साधं सिंपल लॉजिक आहे. मग मी काय करणार, माझा माणूस मुख्यमंत्री होईल किंवा पंतप्रधान होईल ह्याच्यासाठी मी पैसा पुरवणार. हे साधं सिंपल लॉजिक जगामध्ये चालतं. तेच लॉजिक या ठिकाणीही आपल्याला दिसून येतं. आणि मग हे कर्नाटक युद्ध झाली आणि त्या कर्नाटक युद्धामधून एक प्रकारे भारताच्या राजकारणामध्ये पुढील काळामध्ये कोण प्रभावी असेल हे समजून यायला लागलं. फ्रेंच याच्यामधून बाहेर पडले आणि ब्रिटिश हे यशस्वी झाले. आणि याच ब्रिटिशांनी पुढील काळामध्ये हा कर्नाटक युद्धाचाच एक्सटेंडेड पार्ट म्हणून आपण प्लासीचं युद्ध पाहू शकतो. आणि त्या प्लासीच्या युद्धानं खऱ्या अर्थानं हे पहिलं युद्ध आहे जे भारत आणि कुठलीही कंपनी यांच्यामध्ये झालेलं आहे. भारत आपण त्यावेळेस भारत ही संकल्पना म्हणू शकत नाही, पण भारतातली राजकीय सत्ता, बंगालचा नवाब. तर कुठल्याही कंपनीनं हे युद्ध, कर्नाटकची युद्ध जी झाली ती फ्रेंचच्या बरोबरची आणि फ्रेंच वर्सेस ब्रिटिश, इंग्लंड अशा पद्धतीने लढली गेलेली आहे. पण याच्यामध्ये जरी यांनी हे कुणाला सपोर्ट करायचं काय नाही या दृष्टिकोनातून जरी यांनी हातभार लावला असला तरी पण ती इनडायरेक्टली होतं ना. डायरेक्टली राजकीय सत्ता भारतातली आहे त्याच्याबरोबर कधी लढण्याचा संबंध आला नाही. सपोर्टिव्ह म्हणून यांनी भारतातल्या राजकीय सत्तांना आपलं सैनिक पाठवलं असेल किंवा स्वतः गेले असतील, या पद्धतीने सपोर्टिव्ह पद्धतीने गेले. पण डायरेक्टली पहिल्यांदा जे युद्ध झालं ते प्लासीचं युद्ध झालं. म्हणून आपल्याला आधुनिक भारताच्या सुरुवातीला आपण पहिलं युद्ध कुठलं म्हणतो, प्लासीचं युद्ध म्हणतो, कारण ते प्रत्यक्ष भारतीय सत्तेबरोबर झालेलं होतं. तर या दृष्टिकोनातून आपण पाहतो की राजकीय हा कर्नाटक युद्धांचाच एक एक्सटेंडेड पार्ट होता प्लासीचं युद्ध. आणि प्लासीच्या युद्धानं भारतामध्ये ब्रिटिशांची राजकीय सत्ता प्रस्थापित झाली. तर थोडक्यात काय, आधुनिक भारताचा इतिहास आपण जरी 1757 म्हणत असलो तरी पण पाठीमागची पार्श्वभूमी बघता आपल्याला या कंपन्या भारतात कसा आल्या, कशासाठी आल्या, कुठं त्यांनी स्वतःच्या फॅक्टरी स्थापन केल्या हे माहिती असणं, समजणं गरजेचं आहे, हे लक्षात असू द्या. आणि त्यानंतर मग 1757 नंतर 1857 पर्यंतचा जो इतिहास आहे हा ईस्ट इंडिया कंपनीचा इतिहास आहे. ईस्ट इंडिया कंपनीचा इतिहास म्हणजे काय आहे, यांनी कशा पद्धतीने पूर्ण भारतावरती वर्चस्व निर्माण केलं. मग भारतावरती वर्चस्व निर्माण करताना भारतीय सत्ता बरोबर लढायला पाहिजे. मग सगळ्यात महत्वपूर्ण सत्ता कुठल्या होत्या तर बंगालचा नवाब, म्हणजे बंगालची युद्ध, ब्रिटिश आणि बंगाल थोडक्यात. त्यानंतर सगळ्यात महत्वपूर्ण दुसरी सत्ता बघायला गेलं तर म्हैसूर बरोबरचं युद्ध, म्हणजे ज्याच्यामध्ये हैदर अली आणि टिपू सुलतान म्हणतो आपण, तर ते म्हैसूरचं युद्ध. तिसरं महत्वपूर्ण मराठा, तर ते इंग्रज मराठा युद्ध. मराठ्यांचे वेगवेगळे 5 सरदार होते, पेशवे, भोसले, गायकवाड, शिंदे आणि होळकर. तर यांच्या बरोबरची सर्व युद्ध 3 मराठा युद्ध झाली एकूण, इंग्रज मराठा युद्ध. त्याच्यामधून बराचसा भूभाग, कारण काय आहे मोगल सत्ता संपल्यानंतर सगळ्यात मोठी सत्ता कुठली असेल तर ती मराठा सत्ता होती. म्हणून आपण
एका पद्धतीने असंही म्हणू शकतो की अप्रत्यक्ष पद्धतीनं ब्रिटिशांनी भारत जिंकला तो मोगलांकडून नाही, मराठ्यांकडून जिंकला. कारण पेशवाईचा अंत ज्यावेळेस 1818ला झाला त्यावेळेस खऱ्या अर्थानं ब्रिटिशांनी भारतावरती वर्चस्व निर्माण केलं. तर या दृष्टिकोनातून मराठा सत्ता आहे. आणि त्यानंतर मग पंजाबला शिखांशी युद्ध. तर साधारणपणे जर बघितलं तर बंगाल, म्हैसूर, मराठा, शीख हे युद्ध जे आहेत या युद्धामधून ब्रिटिशांनी भारत जिंकला. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचं पहिलं जर आपण हे बघितलं तर काय दिसून येतं, सगळ्यात महत्वाचं साम्राज्य विस्तार. ईस्ट इंडिया कंपनीचा साम्राज्य विस्तार हा पहिला पॉइंट झाला. मग हे साम्राज्य विस्तार करत असताना एक तरी युद्ध आणि त्याचबरोबर काही धोरणं होती. त्यातली 2 महत्वपूर्ण धोरणं होती ज्याच्यामधून भारताचं पूर्ण त्यांनी इंग्रजीकरण किंवा इंग्रजांच्या पंखाखाली भारत घेतला. ती 2 महत्वपूर्ण धोरणं कुठली? लॉर्ड वेलस्लीचं तैनाती फौजेचं धोरण, तैनाती फौज, आणि दुसरं होतं डलहौसीचं खालसा धोरण, डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. तर हे 2 धोरणं आहेत ज्याच्यामुळे संपूर्ण भारत कुठलंही युद्ध न करता इंग्रजांनी जिंकला. तर ही 2 महत्वपूर्ण धोरणं. आणि त्याचबरोबर आपल्याला दिसून येतं की एक तरी युद्ध, दुसरं महत्वपूर्ण धोरणे, आणि तिसरं काय आहे, याचं कन्सोलिडेशन केलं जात असताना आणलेली वेगवेगळी कायदे. कारण कंपनी आहे म्हणल्यानंतर साहजिकच आहे की आता समजा आज भारत सरकार आहे, भारत सरकारचा प्रमुख म्हणून मोदी जे आहेत, आणखी दुसरं कोणी असेल पंतप्रधान म्हणून. पण भारतातल्या एखाद्या कंपनीनं दुसरा देश जिंकला, मग त्या ठिकाणी मोदी असतील किंवा आणखी कोणता पंतप्रधान असेल, त्याला वाटणार की कंपनीकडे आपण कसं द्यायचं, कंपनीला दुसऱ्या देशावरती प्रमुख, मग त्या कंपनीचा मालक हा त्या देशाचा प्रमुख झाला इनडायरेक्टली, मग तो कसा आवडणार? नाही आवडणार, कुणालाही नाही आवडणार. आणि मग काय होईल, कंपनीमध्ये कंपनीलाच कंट्रोल केलं जाईल, कारण ती भारतातली कंपनी आहे ना. मग भारतातली कंपनी आहे म्हणल्यावर तिला कंट्रोल कसं करायचं, तर त्याच्यासाठी काहीतरी कायदे आणायचे. कायदे आणले, त्याच्यामध्ये आपले माणसं घुसवली की आपोआपच कंट्रोल झालं. आणि मग अशा दृष्टिकोनातून इंग्रजांनी वेगवेगळे कायदे आणली साम्राज्य विस्तार केला जात असताना कंपनीवरती कंट्रोल करण्यासाठी. तर त्यालाच आपण पहिलं रेग्युलेटिंग म्हणतो, रेग्युलेट. त्यातच आहे, नावातच आहे नियंत्रण. कुणाचं नियंत्रण करायचं आहे? भारताचं नाही, कंपनीचं नियंत्रण करायचं आहे त्यांना. आणि या आधारे या वेगवेगळ्या कायद्यांच्या आधारे काय झालं, कन्सोलिडेशन म्हणजे काय आहे, एक प्रकारे सत्ता पूर्णपणे एकत्र आणली. तर कन्सोलिडेशन हे केले या कायद्यांच्या आधारे. आणि हाच आपल्याला साधारणतः 1757 ते 1857 पर्यंतचा इतिहास आहे. आता ज्यावेळेस सत्ता येते त्यावेळेस सत्ता आल्यानंतर साहजिकच आहे धोरणे आखावी लागतात. मग धोरणं कशासाठी आखायची आहेत? महसूल जमा करण्यासाठी. महसूल, राज्य चालवायचं म्हणल्यावर पैसा पाहिजे ना. पैसा थोडंच इंग्रज तिकडून आणून इथं राज्य चालवणार होते. हा चला भारतामधलं राज्य चालवायचंय म्हणून ब्रिटिशावरती कर डबल केलाय, असं होईल का? नाही होणार. मग इथल्याच लोकांकडून, कारण त्यांना तिकडे घेऊन जायचा होता पैसा, आणि मग तिकडे घेऊन जायचा आहे तर मग इथल्या लोकांकडून पैसा काढायचा पाहिजे ना. मग कसा काढायचा? महसूल धोरण. त्यातून आपण काय पाहतो? आर्थिक धोरणे. आर्थिक धोरणामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण जमीन महसूल धोरण. मग जमीन महसूल धोरण आणलं कशासाठी? जास्तीत जास्त महसूल मिळवण्यासाठी. मग ते कायमधारा आणलं, काही ठिकाणी महलवारी आणली आणि काही ठिकाणी रयतवारी आणली. नावामध्ये रयत जरी असलं तरी पण रयतेचं नुकसानच होतं. रयत काही खूपच म्हणजे फ्लोरिश झाली आहे आणि रयतेला खूप समाधानी, आणि राजाच्या नंतर रयतच असं काहीच नव्हतं, फक्त नाव होतं रयतवारी. तर जमीन महसूल धोरण. आणि त्याचबरोबर
त्यांचं औद्योगिक धोरण पण होतं. औद्योगिक धोरणामध्ये सगळ्यात महत्वपूर्ण भारतामध्ये काही चला आता उद्योगधंदे आणूया, मोठ्या कंपन्या टाकूया, भारताचं मॉडर्नायझेशन करूया असं नाही. तर औद्योगिक धोरणामध्ये भारतातली इंडस्ट्री कशी संपवायची हे धोरण त्यांचं होतं. ते कसं काही नाही ते आपण पाहूयाच. अनौद्योगिकरण कसं केलं भारताचं हे याच्यामधून आपल्याला लक्षात येईल. आणि जे काही भारतामधली मूळ गरिबी आहे त्या मूळ गरिबीचं कारण हे त्यांचं औद्योगिक धोरण आणि जमीन महसूल धोरण कसं आहे हे पण समजेल आपल्याला. भारतातल्या गरिबीला नेहरू जबाबदार नाहीयेत, तर भारतातल्या गरिबीला इंग्रज जबाबदार आहेत. ते कसं काय नाही आपल्याला ते लक्षात येईल. ठीक आहे. तर मूळतः 1757 ते 1857 पर्यंत हे 4-5 पॉइंट्स आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आणि मग साधारणतः त्याच कालखंडामध्ये अजून एक ह्याच्यामधला महत्वपूर्ण पॉइंट येतो, तो म्हणजे कुठला? यांनी भारतामधील सामाजिक सुधारणा केलेल्या सामाजिक सुधारणा. आता या सामाजिक सुधारणा आणल्या जात असताना याच्यामध्ये शिक्षण हे महत्वपूर्ण ठरणार होतं आणि त्या दृष्टिकोनातून शिक्षणाशी रिलेटेड केलेल्या सुधारणा. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये भारताचं जे काही आधुनिकीकरण म्हणतो तर त्या आधुनिकीकरणाच्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधांचा विकास. पायाभूत सुविधा, मग पायाभूत सुविधा कुठल्या होत्या त्या कालखंडामध्ये? रेल्वे असेल. रेल्वे काय चला भारतीयांना रेल्वेमध्ये फिरवूया आपण, असा काही हेतू नव्हता त्यांचा. तर रेल्वे कशासाठी आणली? भारतातला माल घेऊन जाणं सोपं जावं म्हणून रेल्वे आणलेली आहे. भारतीयांना भारत दर्शन करवायचं नाही आहे त्यांना, तर माल घेऊन जायचा आहे. दुसरं टेलिग्राफ. टेलिग्राफ आली. तार म्हणतो ना आपण, तार. आता काय सगळं मोबाईल इन्स्टंट आहे. पूर्वीच्या काळामध्ये ते तिकडून संदेश येणार आणि मग तो कुठं टाईप होणार आणि मग समजणार असं असायचं. मग हे टेलिग्राफ लाईन कशासाठी आणली? त्यांच्या सोयीसाठी, लष्करी सोयी सुविधांसाठी टेलिग्राफ लाईन आली, किंवा प्रशासकीय आणि लष्करी असं म्हणू शकतो आपण. तर त्याच्यासाठी हे आणलं. पोस्ट काय, पोस्ट आलं लगेच चला पोस्ट कार्ड आहे आणि लिहूया आपण पत्र एकमेकाला. लिहिण्यासाठी शिकायला म्हणजे शिक्षण तर आलं पाहिजे, काही अबकड तर लिहिता आलं पाहिजे नाही. मग पोस्ट कशासाठी आलं? त्यांच्या सुविधेसाठी आलं. ठीक आहे. तर हे एक महसूल साधन होतं. महसूल, याच्यामधून पण पैसे मिळवायचे होते. मग ते काही 4-5 कसं असतं, नवीन मोबाईल घेतल्या आपण सगळे फीचर्स पाहण्याचा प्रयत्न करतो ना. नवीन व्हॉट्सअप आल्या लगेच चला व्हॉट्सअप, हाय हाय हाय, हॅलो हॅलो हॅलो, सगळ्यांना ओळखीचा असो नसो, हाय हॅलो. इंस्टाग्रामला फॉलो, फेसबुकला फॉलो मी किंवा फॉलो दोन. मग ओळखीचा, अरे तो त्याच्या मित्राचा मित्राचा मित्र, तरी सुद्धा आपण त्याला लगेच फ्रेंड रिक्वेस्ट टाकतो. आता ह्याचं आणि ह्याचं काय रिझन आहे मी बोलतोय त्याचं? पोस्ट आल्यानंतर टेलिग्राफ कार्ड पाठवायची सुविधा झाली. मग सुरुवातीच्या कालखंडामध्ये लोक त्याचा विचार म्हणजे प्रयोग जास्तीत जास्त केला असतील का नाही? मग त्या दृष्टिकोनातून महसूल जमा झाला. तर या दृष्टिकोनातून हे सगळं पायाभूत सुविधा वगैरे जे आहेत त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी आणलेल्या आहेत. भारतीयांसाठी काही फारसा त्याचा उपयोग नव्हता त्या कालखंडाचा विचार केला जात असताना. ठीक आहे. तर या बाबी आपल्याला या 100 वर्षाच्या कालखंडामधले पाहायचे आहेत. त्यांनी काय बदल केले, पण त्याचे परिणाम काय झाले आणि कशासाठी बदल केले, या दृष्टिकोनातून याचा आपल्याला विचार करायचा आहे. आणि त्यानंतर 1857 ते 1947. आता इथं मात्र पहिलं युद्ध झालं 1857चं. आणि त्या युद्धानंतर भारतीयांच्या एक प्रकारे नवीन जाणीवा निर्माण झाल्या. अगदीच लगेच राष्ट्रवाद झाला आणि राष्ट्रवाद आल्या लगेच आपण म्हटलं की चला इंग्रजांनी निघून जावा, असं काही झालेलं नाहीये. ठीक आहे. तर 1857चा उठाव झाला. त्यावेळेस 1857च्या उठावानंतर हळूहळू राष्ट्रवादाचा विचार प्रवाह सुरू झाला. कारण 1857च्या उठावामध्ये झाशीच्या राणीनं काय म्हटलं? मैं मेरी झांसी नहीं दूंगी. म्हटलं का? मैं मेरा भारत नहीं दूंगी.
म्हटलं नाही, कारण तिच्यासाठी भारत म्हणजे झाशीच होती. फक्त ती झाशीचा विचार करायची, अख्ख्या भारताचा नाही. कारण भारत ही संकल्पनाच मूळतः आधुनिक संकल्पना राष्ट्रवादाची विकसित झालेली नव्हती. आणि मग या दृष्टिकोनातून आपण पाहतो की 1857चा उठाव फेल झाला, अपयशी झाला. त्याचे रिझन वेगळे आहेत, तर ती कशी काय नाही आपल्याला ती पाहायची आहेत. पण 1857चा उठाव हा एक महत्वपूर्ण आहे. 1857च्या उठावानंतर मात्र त्यांचे जे काही प्रशासकीय धोरणं बदलली, त्यांची जे काही आर्थिक धोरणं बदलली, ते सगळं पाहणं गरजेचं आहे. तर त्याला ब्रिटिशांची धोरणे पुन्हा एकदा आपल्याला पाहावं लागेल. मग ब्रिटिशांची धोरणे पुन्हा एकदा भारतीयावरती कशा पद्धतीने कंट्रोल करायचा आहे, काय नाही, मग हा जो काही असंतोष आहे तो कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे, ह्या सगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी जी काही धोरणं आखली ती पाहावी लागतील. आणि त्यानंतर मग ज्या काही वेगवेगळ्या राजकीय संस्था होत्या, त्या राजकीय संस्थांनी कशा पद्धतीनं राष्ट्रवाद नकळतपणे लोकांमध्ये रुजवला आणि पूर्ण भारताला एक केलं हे लक्षात येईल. कारण असं नाही झालं की 1857चा उठाव झाला आणि लगेच लोकांना राष्ट्रवाद समजला, भारत एक वेगळं राष्ट्र आहे, इंग्रज एक वेगळं राष्ट्र आहे आणि भारतातून बाहेर हाकलण्यासाठी लगेच चळवळ सुरू झाली, असं काही झालेलं नाही आहे. तर ती राजकीय संस्था सुरू झाल्या. आणि राजकीय संस्था ह्या कोणी सुरू केलेल्या होत्या किंवा कशा सुरू झाल्या, कशामुळे सुरू झाल्या, तर पुन्हा एकदा 1757 ते 1857च्या मधल्या कालखंडामध्ये पहिल्यांदा 1813च्या कायद्यानं 1 लाख रुपयाची तरतूद शिक्षणासाठी झाली भारतीयांच्या. आणि भारतीयांना आधुनिक करण्याचा प्रयत्न सुरू झाला. आणि त्या आधुनिकतेतून जो काही भारतातील मिडल क्लास तयार झालेला होता, त्या मिडल क्लासनं एक प्रकारे या राजकीय सुधारणा चळवळींना सुरुवात केली आणि या राजकीय संस्था विकसित होऊ लागल्या. आणि मग या राजकीय संस्थांचं कार्य साधारणतः पुढे जर बघितलं तर 1870 पर्यंतच्या कालखंडामध्ये दिसून येतं. आणि त्याचाच परिणाम होता की पहिल्यांदा अखिल भारतीय संस्था स्थापन करावी अशी मागणी होऊ लागली. आणि त्यातूनच आपण पाहतो की यातूनच पुढे जाऊन 1885ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. आणि काँग्रेसच्या स्थापनेनंतर आपल्याला पुढं काँग्रेसचे 3 वेगवेगळे प्रवाह दिसून येतात. पहिला कालखंड मवाळ युग, दुसरा कालखंड जहाल युग आणि तिसरा कालखंड गांधी युग. मवाळांनी लगेच काय 1885ला राष्ट्रीय चळवळीची सुरुवात 1885 ते 1905 पर्यंत मवाळ, 1905 ते 1920 हा जहाल आणि 1920 ते 1947 हे गांधी युग. मग मवाळांनी लगेच म्हटलं नाही की बाबा ब्रिटिशांनी भारतातून निघून जावं आणि आम्हाला आमच्या हातामध्ये सत्ता द्यावी. शक्य होतं नव्हतं. आता ह्याच्याकडे बघत असताना आपण आपल्या स्वतःकडे बघायचं. लहानपणापासून हे आपलं लहानपण असतं. सॉरी, हे लहानपण असतं. लहानपण कसं आहे, लहानपणी आपण काय करतो, मम्मी पप्पाला बाहेर गेले घेऊन की पप्पा मला ते खेळणं पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. हट्टीपणा असतो का नाही. मग अगदीच हट्टी बाळ असलं तर मग ते पाय खोरतं, रडायला सुरू करतं. मग मवाळ युगामध्ये तेच आहे ना, इंग्रजांनी आम्हाला या सुधारणा द्याव्या, त्या सुधारणा द्याव्या, हे करावं ते करावं, असं पाहिजे आम्हाला, तसं पाहिजे, हे इंग्रज सतत म्हणायचे, आपल्या भारतीय म्हणायचे, मवाळवादी. कारण लहानपणी आपली काही ताकद असती का, कितीही रडून मागितलं आणि पप्पानी एक खानदेशी चापट रोवली की आपण गप्प. तसं इंग्रजांपुढे भारतीयांची काय ताकद होती का त्या काळामध्ये, काहीच नव्हती. मग आपल्या मागण्या त्या पद्धतीनंच मवाळ, आपलं रडणं सुद्धा मवाळ असतं त्या कालखंडामध्ये लहानपणी. कारण मारल्यानंतर आपण काहीच करू शकत नाही. दुसरा कालखंड आहे तो जहाल, म्हणजे आपला टीनेजर
थोडंसं मोठे झालोय, आपण कॉलेजला निघालोय, मग आपण कसं वागतो? मोबाईल पाहिजे, मला पाहिजे म्हणजे पाहिजे, तो माझा हक्क आहे, तुम्ही दिलं पाहिजे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तुम्ही नाही दिलं तर पण मी मिळवणार. मग काय? हे हक्काची भाषा सुरू होते, आहे का नाही? कॉलेजला गेल्यावर हे होतं का नाही आपलं? मग हे आपलं दुसरं एक प्रकारे टीनेजर, थोडंसं आपलं राष्ट्रीय चळवळ विकसित झाली. आणि त्यानंतर मग महात्मा गांधींनी आपल्याला पूर्णपणे कॉलेज युगामध्ये नेलं, आपण वाढलो, विस्तारलो, आणि ज्यावेळेस आपली भाषा बदलती, काय? हा माझा हक्क तर आहेच आहे, तुम्ही दिलंच पाहिजे, आणि तुम्ही हे नाही दिलं तर मी हे करणार नाही. असहकार. मम्मीने सांगितलं जा रे दळणाची पिशवी ठेवून ये, नाही करणार. बाजारातून हे घेऊन ये, नाही आणणार. आणि अगदीच काय, बाहेर निघून गेलं आणि रात्रीच घरी आलं. तसं महात्मा गांधींनी सांगितलं तुम्ही आम्हाला हे द्या, नाहीतर मी असहकार करणार, उपोषण करणार, जेवणार नाही, मी मला हे मिळेपर्यंत मी जेवणार नाही. केलाय का नाही? म्हणून म्हणलं आपलंच प्रतिबिंब आहे, वेगळं काहीच नाही आहे. एवढं सोपं आहे हे. तर हे समजून घेतलं ना, यामध्ये काही अवघड नाही. आणि मग याच्यामध्ये छोट्या मोठ्या घटना येत असतात, ते कनेक्टेड करायचं त्याला, किंवा ही चळवळ मग मवाळ वयात सुरू झाला, मग यांची धोरणं काय होती, यांचे कार्यक्रम काय होते, का तसे होते. साहजिकच आहे, आता जे सांगितलं की ते कालखंड म्हणजे तो आक्रमकच होता. आत्ताच्या दृष्टीने विचार करायला गेलं तर मवाळवाद हा त्यावेळेस आक्रमक होता. त्या कालखंडाचा विचार करताना ज्यावेळेस कुणीच बोलत नव्हतं, त्यावेळेस ते बोललेलं जात होतं. आजही आपण सरकारला म्हणू शकत नाही की तुम्ही सैन्य कमी करा, तुमचे खर्च कमी करा, तुम्ही भर रस्त्यामध्ये जाऊन असं बोला, उद्या लगेच पोलिस येतील. मग त्यावेळेस ते म्हणायचे. तर हे असं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग या कालखंडामधल्या ज्या काही कनेक्टिव्ह डॉट्स आहेत, ते आपण जर कनेक्ट करायला इझिली शिकलो तर अवघड काहीच नाही, फक्त ती कन्सेप्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, येतंय लक्षात? काही अवघड आहे? तर इतिहास हा काही अवघड नाहीये, उलट आपल्याला आवडीचा विषय आहे. आता आपण आधुनिक मध्ये आहे, त्यामुळे राजे महाराजे किंवा राण्या वगैरे यांचा काही जास्त आपल्याला समज येणार नाही. ठीक आहे, पण तरी पण आपल्याला इंग्रज नवीन, त्यामुळे आपल्याला इंग्रजांच्या दृष्टिकोनातून थोडंसं विचार करून कशा पद्धतीनं हसत खेळत इतिहास शिकायचा आहे ते आपल्याला लक्षात येईल.